नमस्कार. आज मी भरलेलं वांगं बनवणार आहे. भरलेल्या वांग्यासाठी लागतात अर्धी वाटी शेंगदाणे, थोडं खोबऱ्याचे कीस, अख्खा धना, अद्रक, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, एक टमाटे आणि एक कांदा आणि आपल्याला लागेल वांगी. सर्वात आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊया. हे पहा, आपले शेंगदाणे भाजले आहे जवळपास. आता याच्यानंतर आपल्याला भाजायचं खोबरं आणि धने आणि मिरची. त्यानंतर आपण मिरची, अद्रक आणि लसूण भाजून घेऊया. त्यानंतर आपण धने घातले आहे. आता हलके धने भाजल्यानंतर आपण खोबऱ्याचे कीस घालणार आहोत. आता हलकं खोबरं भाजलं की आपण गॅस बंद करून घेऊया. आता आपण हे सेपरेट वाटून घेऊया आणि शेंगदाणे सेपरेट वाटून घेऊया. तोपर्यंत मी वांगे कट केलेले आहे. वांगे ह्या पद्धतीने असे कट केलेले आहे. म्हणजे आपल्याला वांग्यात कुठे खराब असेल तर कळून येतं. एवढी फोड केली आहे आणि एक बटाटा घातला आहे. या पद्धतीने आपण मसाला वाटून घेतला आहे. यात हळद आणि थोडीसा मीठ घातलं आहे. आपण हे जे ड्राय केलेलं शेंगदाण्याचं कूट आहे ह्याच्यात घालून एकदा फिरून घेऊया. आता आपण वांग्याला मीठ लावून घेऊया थोडंसं चारी बाजूने आणि त्याच्यात मसाला भरून घेऊया. हे जो आपण वाटण वाटलं होतं त्यात शेंगदाणे घालून ते वाटण पॅक करून या पद्धतीने आपण वांगे सर्व भरून घेऊया. या पद्धतीने मी वांगे भरून घेतलेले आहे. आता मी 2 वरगाळे तेल टाकले. ते गरम झालं का आपण त्यात कढीपत्ता आणि कांदा टाकून घेतला आहे. ते जास्त भाजून नाही द्यायचं आहे आपल्याला. थोडासा हलका भाजला की आपल्याला त्यात वांगी घालायची. एवढा खूप झाला आहे. आता आपण याच्यामध्ये वांगे घालूया. यावर आता आपण 2 मिनिटासाठी झाकण ठेवूया. 2 मिनिटं झाले. आपण चेक करूया. तर बराचसा कांदा पण भाजला आहे आणि वांगे पण फ्राय होतात आपले. यामध्ये आता आपण टमाटे घालून घेऊया. पुन्हा आपण 2-3 मिनिटासाठी याला असं फ्राय होऊन देऊ. 2 मिनिटं झाले आहे. आता यामध्ये आपण मीठ घालूया. मीठ घातल्यानंतर पुन्हा आपण 2 मिनिटं राहून देऊ तसंच आणि मसाले घालून घेऊया. आपले वांगे बरेचसे चांगले फ्राय झाले आहे. हे जे टमाटे आहे तर त्याला आपल्या छोट्याशा उलटणीने मॅश करून घेऊया आणि मग याच्यात बटाटा आणि मसाला घालून याला 10 ते 15 मिनिटं शिजायला घालून देऊ. सर्व मॅश केल्यावर टॅमॅटो आपण बटाटा घातला आहे. मग याच्यामध्ये मी घरी वाटलेला मसाला हा हळद आणि घरी केलेला मसाला त्याच्यात घालणार आहे. हा मसाला मी कढईत घातलेला आहे. त्याच्याबरोबर थोडंसं मीठ घातलं आहे. आता मी सर्व हलवून घेते. या पद्धतीने मिक्स केला मसाला. आपण याच्यात पाणी घालून घेऊया. मी बरंचसं पाणी घातलं आहे कारण की आपली वांगी पण शिजायची राहिली. बटाटे आताच घातले. तुम्हाला तुमच्या हिशोबाने हवं तेवढं घालून घ्या. आता याला मी 10 ते 15 मिनिटं बारीक गॅसवर ठेवते. कमीत कमी 15 मिनिटं झाली आहे. आपले वांगे शिजले छान असे. तर आपण बटाटे चेक करून घेऊया शिजलेत का. आपले बटाटे पण शिजले आहे.
अचूक आपल्याला घट्ट भाजी करायची, घट्ट करून घ्या. मी अजून 5 मिनिटं ठेवणार आहे, कारण थोडीशी अजून घट्ट हवी आहे ती. मोठ्या गॅसवर. हे आपलं फायनल लुक.